टाकळीभान गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होतोय। प्रशासन आणि ग्रामस्थ आमने-सामने आहेत। 3 महिन्यांपूर्वी गावात शिवरायांचा विनापरवानगी पुतळा बसवलेला होता। पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेवेळी वातावरण तापलं। पुतळ्याची कायदेशीर परवानगी घेण्याकरता 1 महिन्याची मुदत वाढ आहे। आज आपण महाराष्ट्रामध्ये महाराजांचा पुतळा झाकून ठेवतोय। एक शोकांतिका आहे। आता गावकऱ्यांना सर्वांना माहिती आहे अतिक्रमण आहे, पण आता हे PWDचं आहे की महसूलचं आहे, हे अतिक्रमण तर आहे, पण त्यांनी ते आतापर्यंत सांगितलं नाही की हे कोणाचं आहे, पण अतिक्रमण आहे। ते दैवताला आमचं काही काय अडचण नाही, काय नाही। आमच्या गावामध्ये असे लोक आहेत, आम्ही गोळमेळ राहतो। फक्त एवढंच आहे, जे कार्यकर्ते आता जे बोलले की झाका लावला का ते आणि कुठे केले टाकळीभानच्या पुतळ्याची, कारण हे पुतळा निघालं आमचं सुद्धा यांनी पुतळा आहे, हे राजकारण जागा ठेवलं पाहिजे। पुतळ्याच्या जागेवर राहायलाच पाहिजे। प्रशासनाने अनेक प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आहे, तरी आम्हाला एक विनंती आहे, टाकळीभानच्या बस स्टँडची जागा मोकळी करून पुतळा आहे त्या ठिकाणी ठेवला पाहिजे। जळगावच्या धरण गावामध्ये पेट्रोल पंपावर रात्री चक्क जेवणाच्या पंक्ती बसतायत। डिझेल करता रात्रभर पेट्रोल पंपावरच मुक्काम आहे। धरण गावातील इंधन टंचाईची भीषणता उघड आहे। दिवसभरापासून उपाशी शेतकरी आणि नागरिक पेट्रोल पंपावरच जेवण करतायत। शेतीचा सीजन चालू आहे आता फार मोठ्या प्रमाणात, आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात डिझेल लागतंय, आणि आम्हाला जो माल मिळत होता तो कमी प्रमाणात मिळतोय, त्याच्यामुळे थोडी अडचण येते व काही लोक स्टॉक करून ठेवत आहेत मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे सुद्धा अडचण येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।